मित्रांनो, स्वागत आहे आपल्या सर्वांचा एका नवीन व्हिडिओमध्ये। सकाळचे लगभग 5:45 वाजले असतील आणि आपण आता निघालो आहोत कर्जत आणि मोरबे डॅम या परिसरामध्ये जवळ असलेला सोंडाई किल्ला एक्सप्लोर करण्याकरिता। ह्या महिन्यातला आपला हा दुसराच किल्ला आहे जो आपण एक्सप्लोर करणार आहोत, कारण की ह्या महिन्यामध्ये भयंकर गरमी वाढलेली आहे आणि ह्या महिन्यामध्ये सगळ्यात जवळ असलेला सोंडाई किल्ला आपण आज एक्सप्लोर करूया। तसं तर सोंडाई किल्ला हा एक वॉच टावर आहे आणि एक जबरदस्त किल्ला आहे आणि बिगिनरसाठी अगदी सोपा ट्रेक मानला जातो, जे पहिल्यांदा ट्रेकला जाणार असतील पावसामध्ये तर सोंडाई किल्ल्याची जी सुंदरता आहे ती एकदम जबरदस्त होऊन जाते। तर आज आपण सोंडाई किल्ला एक्सप्लोर करणार आहोत। तर चला मग जास्त उशीर न करता आपण निघूया आजच्या आपल्या सोंडाई ट्रेकसाठी। मित्रांनो, फायनली आपण पोहोचलो आहोत सोंडाई किल्ल्याच्या पायथ्याशी आणि इथून आपण ह्या कच्च्या रस्त्याने आलो। इथे असं छोटंसं शेड आहे, दुकान हे उघडं नाही आहे। इथे बाईक पार्क केलेले आहेत, म्हणजे काही मंडळी वरती ट्रेकिंगला गेलेली आहेत आणि आपली बाईक इथे लागलेली आहे। इथे असं वरती एक वॉच टावर देखील आहे आणि इथून आता आपल्याला ह्या दिशेने, ह्या बोर्डच्या डाव्या दिशेने आपल्याला जायचं आहे सोंडाई किल्ल्याच्या ट्रेकला। आता इथे पाहू शकता, वरच्या दिशेला तुम्ही पाहू शकता की हा आहे सोंडाई किल्ला। समोर आपल्याला जो बोर्ड दिसत आहे या बोर्डवरती आपल्याला माहिती दिलेली आहे। ही माहिती आधी आपण वाचूया आणि मग आपल्या ट्रेकला आपण सुरुवात करूया। तर मित्रांनो, आता अगदीच 5 मिनिटाचा ट्रेक केल्याच्या नंतर इथे 2 शेड आपल्याला पाहायला भेटतात, जिथे आता आम्ही थांबलेलो तिथं थोडा रेस्ट घेण्यासाठी थांबलो, कारण की जो पहिला टप्पा आहे तो जरा दगडात न असून थोडासा चढ लागल्यामुळे थोडे धाप लागली आपल्याला। तर आता सोंडाई किल्ल्याकडे येण्याकरिता तुमच्याकडे 2 पर्याय आहेत। एक तर तुम्ही तुमच्या व्हेकलने येऊ शकता, स्वतःच्या गाडीने या, किंवा तुम्ही कर्जत रेल्वे स्टेशनला उतरून तिथून तुम्ही टमटम करून येऊ शकता। जर तुम्ही ग्रुपने आलात तर ते जास्त बेटर राहील, कारण की तीच अमाऊंट तुमची डिवाईड होऊन टमटमने तुम्ही इथपर्यंत येऊ शकता। इथे आल्याच्या नंतर तुम्ही तुमच्या ट्रेकला सुरुवात करू शकता। कसा करते बघ मुंडी, तेव्हा मुंडी कशी करते बघ तेव्हा। बिस्किट पाहिजे, बिस्किटची वफादारी बघ फक्त किती वरती मला वाटतं। ओपन नको करू, इथं बोलून नको येऊस। त्याचा आपला गप इथे सावलीत मस्त बसलायस, बस। तर मित्रांनो, आता आपल्या ट्रेकला सुरुवात करून आपली जस्ट 20 मिनिट झालेले आहेत आणि ह्या 20 मिनिट्समध्ये आम्ही दुसरा स्टॉप घेतला होता, कारण की इथे प्रत्येकी 5 मिनिटावरती आपल्याला एक शेड पाहायला मिळेल, जिथे सध्या तरी बंद आहे। फक्त आम्हाला एक मावशी भेटली जी साफसफाई करण्यासाठी आलेली, कारण की आता पुढचा महिना जून म्हणजे पावसाळ्याचे दिवस चालू होतील आणि आत्तापासून ती लोक तयारीला लागतात की ते शेड असतात त्याच्यावरती ताडपत्री वगैरे टाकून ते व्यवस्थित बांधतात, जेणेकरून त्यांना ते पावसाळ्यामध्ये वापरता येईल। तर आम्हाला त्या मावशी भेटल्या, त्यांच्याकडून आम्ही आपलं लिंबू पाणी वगैरे पिलं आणि त्यानंतर आपल्या ट्रेकला सुरुवात केली। आता थोडंसं वरती आल्याच्या नंतर इथे आपल्याला गडाच्या दिशेने जाण्याकरिता मार्ग दिलेला आहे। माझी बायको तिथे जाऊन बसलेली आहे आणि आता आपण ट्रेकला कंटिन्यू करूया, कारण की ऑलमोस्ट 40% आपला ट्रेक जो आहे तो आपण कवर केलेला आहे आणि ऑलमोस्ट 60% बाकी आहे, तो आपण आता फटाफट उरकायचं आहे। कारण की आता बघा, काहीच दिवसांपूर्वी इथे पाऊस झालेला आहे ना, त्याच्यामुळे काय झालं की ह्युमिडिटी लेवल जो आहे ना तो वाढलेला आहे आणि त्याच्यामुळे थोडीशी तकलीफ होते आपल्याला। सोंडाई किल्ला खरं तर
पावसामध्ये ह्याची सुंदरता खूप वेगळीच असते. सर्व परिसर जो आहे हिरवगार आणि प्लस जे धुकं ह्याच्या अवतीभोवतीला येतात ना ते बघण्यासारखं आहे. सो मित्रांनो, या ट्रेलला जात असताना बाजूला पाहू शकता अजिबात कोणत्याही प्रकाराची अशी तटबंदी नाही आहे किंवा काहीच नाही आहे. ह्याच ट्रेलला फॉलो करत आपल्याला जायचं आहे. हा पट्टा पाहू शकता. आता उन्हाळा असल्यामुळे हा पट्टा कोरडा आहे, त्याच्यामुळे सोपा आहे चढण्यासाठी. पावसामध्ये थोडीशी डिफिकल्टी वाढते कारण की पाणी देखील येत असतं, त्यात स्लिपरी होतं. त्याच्यामुळे पावसामध्ये आपल्याला ह्या गोष्टीची इकडे आल्यावरती काळजी घ्यावी लागते की सावकाश चढायचं. आता सध्या माझ्या वाईफचा स्ट्रगल चालू आहे कारण की हा स्ट्रगल तिचा परमनंट आहे. ऐक ना, पावसात येणार का इकडे? का? अरे पावसात तर एकदम मस्त इथं वातावरण असतं, असं का करतेस? सो मित्रांनो, इकडची जी टेरेन आहे जो हा थोडासा स्लोप आणि पावसामध्ये थोडंसं रिस्की बनतो. हिला हाईट फोबिया, याच्यामुळे ही कदाचित पावसात आपल्यासोबत नसेल. पण आपण पावसामध्ये इकडचे दृश्य पाहायला नक्की येऊया. आपण ट्रेकला कंटिन्यू केल्याच्यानंतर ह्याच दिशेने आपण वरती आल्याच्यानंतर ह्या दिशेने वरती आलो. इथे एक शेड आहे, म्हणजे जागोजागी आपल्याला शेड पाहायला भेटतील जी पावसाळ्यामध्ये आपल्याला खाण्याची पिण्याची व्यवस्था असते. आपल्याला थोडंसं पुढे आल्यावरती आपल्याला पाहायला भेटतं इथे एक पाण्याचा टाका आहे, एक मोठं असं पाण्याचा टाका आहे. आणि इथे पाहू शकता आता टाक्यामध्ये काहीच नाही आहे. आणि ज्या प्रकारे टाका दिसतो त्या प्रकारे ह्याची आत्ताच टाक्याची साफसफाई झालेली आहे, संवर्धन करण्यात आलेलं आहे. हे पाहू शकता या टाक्यामधलं कदाचित हा कचरा असावा जो काढण्यात आलेला आहे. हे पाहू शकता ही दगडी वगैरे सगळी काढण्यात आलेली आहे. इकडे काही दगडी आपल्याला पाहायला भेटतील जी या टाक्यामधनं काढलेली आहेत. तर मित्रांनो, आता वरती आल्याच्या नंतर आहे ना इथे कुत्रा आपल्याला पाहायला भेटतोय. ह्याला पाणी पाजलं आणि आता गप शांत झोपला. आता पहा याची मजा बघा फक्त. हे बरोबर कळतंय की काहीतरी हाय बॅगमध्ये. आता बघतो, आता वापस बघा. हे बघितलं, हे असं आहे म्हणजे ना खायला दिलं ना की बरोबर उठतोय, बघतोय डोळे कसे वाटारतोय असा माझ्याकडे. नाही देणार तुला. ते बघा आता शेपटी पण हालायला सुरुवात झाली. आता मस्का मारतोय की खायला पाहिजे. पण आपण कसं कॅरी करतो. आपण एक गोष्ट आपण नेहमी गड किल्ल्यांवरती फिरत असताना एक गोष्ट आपण नेहमी केलेली आहे की बिस्किट्स कॅरी केलेले आहे. खाली एका डॉगीला आपण अर्धे बिस्किट चारले आणि त्याच्यानंतर ह्यात थोडेसे आपण सेव्ह केलेले की मला असं वाटलं की तो खालचा वरती येईल आपल्यासोबत, पण तो खालीच खाऊन थांबला. आला नाही अजिबात आमच्याबरोबर वरती. इथे वरती हा भेटला. आता जेव्हा खायला आपण इथून मग आपण वरती जायचं, आपल्या ट्रेकला कंटिन्यू करायचं. शेवटच्या टप्प्यामध्ये ऑलमोस्ट आपण पोचलेलो आहोत. त्याला जरा खायला देतो नंतर मग आपण भेटूया वरती. तर मित्रांनो, आता आपण येऊन पोचलो आहोत किल्ल्याच्या शेवटच्या टप्प्यामध्ये. किल्ला चढायचा जो शेवटचा टप्पा आहे तिथे येऊन पोचलेलो आहोत. आणि सोंडाई किल्ला ह्या 2 लोखंडी शिड्यांमुळे जास्त फेमस आहे कारण की ह्या शिड्या वे टू हेवन असं फील देतो पावसाळ्यामध्ये. तर ही एक शिडी आहे आणि त्या साईडला तुम्ही पाहू शकता ह्या एक शिडी आहे. तर ह्या दोन्ही लोखंडी शिड्या चढून आपण गडाच्या वरती जाणार आहोत. तर मित्रांनो, फायनली आपण त्या 2 लोखंडी शिड्या चढून वरती आल्याच्या नंतर गडाच्या अगदी वरती आल्यावर आपल्याला पाहायला भेटतं सोंडाई माताचं मंदिर. माझ्या पाठी पाहू शकता, या झाडाच्या खाली सोंडाई देवीची मूर्ती आहे. ह्या परिसरावरती कदाचित ही टेहाळणी बुरुज असावा, वॉच टॉवर असावा, जे आजूबाजूचा जो परिसर आहे, माथेरानची डोंगर लाईन किंवा ही कर्जतचा पट्टा, हे सगळ्या व्यापारी मार्गावरती लक्ष ठेवण्यासाठी कदाचित त्या काळी सोंडाई किल्ल्याचा वापर हा फक्त वॉच टॉवर म्हणून वापरण्यात आला असावा. तर मित्रांनो, सकाळचे 11:30 वाजले आहेत आणि आपण जो सोंडाई गड होता ह्याचा ट्रेक कंप्लीट करून 11:30 वाजता खाली पोहोचलेलो आहोत. म्हणजे आपण ट्रेकला सुरुवात केलेली सकाळी 9 वाजता
10-11 अडीच तासामध्ये आपला कंप्लीट ट्रेक झालेला आहे आणि आपण खाली येऊन थांबलो आहोत. आता निघणार घरच्या दिशेला. पण सोंडाई ट्रेक हा बिगनरसाठी खूप सोपा आहे. ह्या दिवसांमध्ये पावसामध्ये थोडासा डिफिकल्ट होऊ शकतो, कारण की स्लिपरी होऊ शकतं, ते दगडी आणि पाण्यामुळे थोडंसं स्लिपरी होऊ शकतं. बट बिगनरसाठी खूप सोपा ट्रेक आहे, काही अवघड नाही आहे आणि रस्ता भटकण्याचे काही चान्सेस नाही, कारण की ही एकच वाट आहे जी गडावरती जाते. तर गडावरती आपल्याला पाहायला भेटेल पाण्याचे टाके आहेत. एका पाण्याची टाकी खूप खोल आहे. पावसानंतर त्यात पाणी साचल्यानंतर अंदाज येणार नाही की त्यात किती पाणी आहे. तर कधी म्हणजे त्या टाक्याजवळ जाऊ पण नका, लांबून बघा. ती टाकी खूप खोल आहे, कारण की आत्ताच तिचं संवर्धन झालेलं, त्यातला गाळ वगैरे सगळं बाहेर काढलेलं आहे. त्याच्यानंतर आपण त्या 2 लोखंडी पायऱ्यावर चढलो आणि वरती गेल्याच्यानंतर सोंडाई देवीचं मंदिर आपल्याला पाहायला भेटलं. थोडी इथे विश्रांती घेणार आणि आपण आपल्या घरच्या दिशेला निघणार. सो मित्रांनो, आजचा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा, आपल्या मित्रांसोबत शेअर करा आणि चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला माझ्या व्हिडिओची नोटिफिकेशन्स येत राहतील.